मागच्या भागातून आपण मानवीय उत्कर्षाच्या विविध टप्प्यांच्या विषयी, त्याच्या जाणीवांच्या विषयी जाणून घेतले. त्याच्या मनाला भावलेल्या सुखद दुःखद भावनांना कलेच्या माध्यमातून वाट मोकळी करून देणाऱ्या कलेंचे स्थित्यंतरे पाहिली. कला कशी उन्नत होत गेली हे पाहिले. ज्यांनी हा पहिला भाग पाहिलेला नाही त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. आजच्या या भागातून आपण भारताच्या शिल्प वैभवाला समृद्ध करणाऱ्या त्या प्रमुख 3 शैलींच्या विषयी जाणून घेणार आहोत. तेव्हा पाहत राहा पांथस्त. भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात मानबिंदू ठरते ती म्हणजे मौर्य शिल्पकला. मौर्य घराण्यातील तिसरे शासक सम्राट अशोक यांच्या काळात शिल्पकला अगदीच बहरलेली होती. संपूर्ण जम्बूद्वीपात ती पसरलेली होती. मौर्य शिल्पकला सर्व जम्बूद्वीपात जरी पसरलेली असली तरी स्थानिक भूभागातून देखील कला लोककला विकास पावली होती. मौर्य घराण्यातील शेवटचे शासक बृहद्रथ यांची हत्या त्यांचे सेनापती शुंग यांनी केल्यानंतर मौर्यांचे मांडलिकत्व स्वीकारलेले, मौर्यांचे आधिपत्य स्वीकारलेल्या अनेक शासकांनी आपल्याला स्वतंत्र राज्य किंवा स्वतंत्र राज्य घोषित केले आणि त्यांनी स्वतंत्र राज्य कारभार केला. मौर्यांची राजसत्ता बळकावलेल्या शुंगांनी देखील एक वेगळी आपली शिल्पकला विकसित केली होती. आपल्या उज्जैनी आणि लहानशा भूभागातून ही पाहायला मिळते. शुंग काळातील कला वैभव भरूच स्तूप मध्य प्रदेश जिल्हा सतना इथे प्रामुख्याने पाहायला मिळते. सम्राट अशोकांनी भरूच या ठिकाणी एक भव्य स्तूप बांधला होता. हा स्तूप विटा, दगड, माती व लाकडांनी मिळून तयार केलेला होता. हा स्तूप शुंगकालीन आहे की मौर्यकालीन याबाबत विद्वानांत एकमत नसले तरी हा स्तूप अशोकांनीच बांधला होता. शुंग काळात या स्तूपाचे अलंकरण करण्यात आले होते. कच्च्या विटा, दगड व माती यांच्यापासून मिळून तयार केलेला मातीचा ढिगारा हे स्तूपाचे प्रारंभिक स्वरूप होते. भरूच स्तूप याच स्वरूपाचा होता. शुंगांनी या स्तूपाचा आकार बदलला व त्यास सुसज्जित केले. हा स्तूप आज पूर्णपणे नष्ट झाला आहे. आज त्याचे वेदिकेचे व तोरणांचे भग्नावशेष कलकत्ता संग्रहालयात सुरक्षित आहेत. या तोरणावर व वेदिकेवर गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित असलेली दृश्ये शिल्पांकित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये जैतवनाच्या दानाबद्दल चित्रण विशेष उल्लेखनीय आहे. याशिवाय या ठिकाणी 40 जातक कथांचे चित्रणही केले गेले आहे. अनेक शिल्पांखाली मूर्तीचा विषय लिहिलेला आहे. येथील शिल्पांकनात पशु, पक्षी व साप यांच्या कोरलेली मूर्ती अत्यंत सजीव वाटतात. ही सर्व दृश्य भारतीय जीवनाचा परिचय करून देतात. वेशभूषा, केशभूषा, अन्न, मनोरंजनाची साधने व धार्मिक जीवनाची माहिती यामुळेच आपणास मिळते. अशोकाच्या काळात स्तूपाची वेदिका लाकडाची होती. शुंगांनी भरूच स्तूपाची लाकडाची वेदिका काढून त्या ठिकाणी दगडाची वेदिका तयार केली. स्तूपाची भव्य तोरणे उभारली व त्यावर शिल्पांकन करण्यात येऊन स्तूपाची सुंदरता अधिक वाढवली. शुंग राजघराण्यानंतर ज्या प्रमुख राजघराण्याचे नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे कुशाण घराणे. याच कुशाण राजघराण्यातील सम्राट कनिष्क यांनी भारतीय कला व संस्कृतीला दिलेली चिरस्मरणीय देणगी म्हणजे गांधार शिल्पकला किंवा गांधार शैली. कुशाण या राजघराण्याचे संस्थापक होते कुजुला कदाफिस. यांनी इसवी सनाच्या 30 ते 80च्या आसपास या राजघराण्याची स्थापना केली.
युईझी ही चायना उत्तर पश्चिम भागातील एक भटकी जमात. या भटक्या टोळ्यांना एकत्रित करून कुजुला कदाफिस यांनी कुशाण घराण्याची स्थापना केली. याच घराण्यातील कर्तबगार सम्राट कनिष्क यांनी भारतीय शिल्पवैभव समृद्ध केले. कनिष्क हे स्वतः विद्वान, सुसंस्कृत, साहित्यप्रेमी व कलाप्रेमी होते. कुशाण काळाआधी सम्यक संबुद्धांची मूर्ती निर्माण करण्यात आलेली नव्हती. कुशाण काळातच गौतम बुद्धांची पहिली मूर्ती बनविण्यात आली. त्यामुळे कुशाण काळातील कलेला भारतीय कलेच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. सम्राट कनिष्क हे खऱ्या अर्थाने कलेचे आश्रयदाते होते. कलाप्रेमी म्हणून त्यांनी अनेक कलाकृती निर्माण केल्या होत्या. एवढेच नाही तर त्यांनी ठिकठिकाणी अनेक नवे स्तूप बांधले, तसेच अनेक नव्या नगरांची स्थापना सुद्धा केली. त्यांनी तक्षशिलेमध्ये शेरकाप नावाच्या ठिकाणी एका नगराची, तसेच पुरुषपूर या राजधानीत एका नगराची स्थापना केली. त्यांनी कनिष्कपूर या नगराची स्थापनाही केली होती. त्यांनी पुरुषपूर या ठिकाणी ग्रीक शिल्पकार अगिशन यांच्याकडून एक सुंदर स्तंभ निर्माण करून घेतला होता. गांधार शिल्पकलेचे ते सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यांनी पेशावर, तक्षशिला व मथुरा या नगरांना सजवून त्यांच्या सौंदर्यात भर टाकली होती. कुशाण काळात मूर्तिकलेचा फार मोठ्या प्रमाणात विकास झाला. बुद्धांच्या अनेक प्रकारच्या मूर्ती बनवण्यात आल्या. महायान पंथाचा उदय व विकासामुळे व त्यांच्या प्रभावामुळे मूर्तिकलेचा विकासाला प्रेरणा मिळाली. ज्या ज्या बौद्ध उपासकांनी गौतम बुद्ध व बोधिसत्वांच्या मूर्ती निर्माण करण्यास सुरुवात केली, त्यांच्या अशा प्रकारच्या अनेक कलाकृती व मूर्ती गांधार प्रदेशात मिळाल्या आहेत. त्यामुळे गांधार प्रदेशात कलेला गांधार कला किंवा गांधार शैली या नावाने ओळखली जाते. पेशावर, सारस, दया, हजारा, रावलपिंडी व तक्षशिला हे गांधार शैलीचे क्षेत्र होय. हाच प्रदेश तत्कालीन गांधार प्रदेश होता. त्यावर मौर्यांची सत्ता होती. यानंतर या प्रदेशावर बॅक्ट्रियाचे ग्रीक, शक व त्यानंतर कुशाण यांचा ताबा राहिला. शक, कुशाण, इराणी, युनानी व रोम या विदेशी संस्कृतीचा भारतावर फार मोठा परिणाम झाला. या विदेशी संस्कृतीत युनानी संस्कृती सर्वाधिक प्रभावशाली होती. युनानी आणि भारतीय शैलीच्या मिश्रणातून एक नवीन कलेचा जन्म झाला. त्या कलेलाच गांधार शैली म्हणतात. गांधार प्रदेशात मिळालेले कलेचे अवशेष बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. येथील कलेचा विषय भारतीय आहे, पण शिल्प व शैली युनानी आहे. गांधार या शैलीत वापरण्यात जाणारे माध्यम जे दगड होते ते राखाडी रंगाचे होते. विषय देशी होता. कलाकार परदेशी होते. शासक परदेशी होते. शैलीचा उदय गांधार, अफगाणिस्तान इथले आजचे कंदार या ठिकाणाचे होते. यानंतरची दुसरी शैली जी आहे ती म्हणजे मथुरा शैली. मथुरा हे कुशाणकालीन भारतातील बौद्ध कलेचे प्रमुख केंद्र होते. या ठिकाणी अनेक बौद्ध विहार व स्तूपांची स्थापना केली गेली होती. तसेच बुद्ध व बोधिसत्वांच्या अनेक मूर्ती निर्माण केल्या. मथुरा प्रदेशात सापडलेल्या मूर्तिकलेला मथुरा कला शैली असे म्हणतात. मथुरा येथील मूर्तीचे अंकन भारतीय आदर्शावर आधारित होते. मथुरा मूर्तिकलेचा प्रभाव समस्त उत्तर भारताच्या मूर्तिकलेवर पडला होता. मथुरा कलेवर गांधार शैलीचाही प्रभाव निर्माण झाला होता. मथुरा येथे तयार केलेल्या मूर्तिकलेवरील भाव, कल्पना व अलंकरणाची पद्धत भारतीय आहे. मथुरा कला शैलीचा विकास इसवी सनाच्या पहिल्या शतकात सुरू झाला. येथील कलाकारांनी मूर्ती करण्यासाठी लाल दगडाचा वापर केला. हा दगड मथुरेजवळ सिक्री या ठिकाणी मिळत होता. गांधार कलेप्रमाणेच मथुरा येथील मूर्तीवरही मिशा नाहीत. केस व मिशा नसलेल्या मूर्ती निर्माण करण्याची परंपरा भारतीय आहे. या मूर्तीच्या उजव्या खांद्यावर वस्त्र राहत नाही. उजवा हात शक्यतो अभयमुद्रा अवस्थेत असतो. मथुरा कला शैलीला बुद्धांना सिंहासनावर दाखवलेले आहे, परंतु गांधार शैलीत बुद्धांना अधिक पद्मासन व कमलासनांमध्ये दाखवलेले आहे. गांधार व मथुरा शैलीचे निरीक्षण केले असता स्पष्ट दिसते की या दोन्ही कलांचा उदय व विकास स्वतंत्रपणे झालेला आहे.
मथुरा येथील शरीर यथार्थ बनवण्यासाठी प्रयत्न केला गेला नाही, परंतु मुखाकृतीमध्ये आध्यात्मिक सुख व शांती व्यक्त केली गेली। मथुरा येथील मूर्ती सारनाथ, श्रावस्ती, राजगृह व साचीपर्यंत नेल्या जात होत्या। मथुरामध्ये जैन कलेचा उदय व विकास हे देखील आपल्याला पाहायला मिळते। मथुरा शैलीमध्ये विषय देशी होता, कलाकारही देशी होते आणि शासक मात्र कुषाण घराण्यातील कनिष्क हे होते, म्हणजे शासक परदेशी होते, पण विषय मात्र संपूर्णपणे देशी होता, ते म्हणजे बुद्ध। तिसरी जी शैली आहे ती म्हणजे अमरावती शैली। महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश हे या शैलीचे प्रभाव क्षेत्र। या भागाचे शासक होते मराठी राजघराणे सातवाहन। यांची राजधानी होती औरंगाबाद मराठवाडा जिल्ह्यातील पैठण। प्राचीन नाव प्रतिष्ठान। सम्राट अशोक यांच्यानंतर सर्वात मोठ्या भूभागावर शासक काळ राज्य करणारे राजघराणे सम्राट अशोक यांच्यानंतर सर्वात मोठ्या भूभागावरून जास्त काळ राज्य करणारे राजघराणे। कार्यकाळ इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220। अमरावती शैलीत आपल्याला प्रामुख्याने समूह शिल्पाकृतीतून पाहायला मिळते, जसे की बौद्ध धर्मातील जातक कथा। या शैलीतून जास्त करून कथा मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे। सातवाहन काळातच साची इथल्या प्रमुख स्तूपाचे अलंकरण करण्यात आले होते। साची स्तूपाच्या चारी दिशेला असलेले तोरणद्वारांचे अलंकरण सातवाहन घराण्याने करून घेतले होते। हे तोरणद्वार हस्तिदंतावर काम करणाऱ्या कलाकारांनी तयार करून घेतले होते, त्यामुळे यात आपल्याला वेगळ्या पद्धतीची कलाकृती पाहायला मिळते। हे सर्व कलाकार स्थानिक होते। तसेच अमरावती शैली महाराष्ट्रातील लेणी समूहातून मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। अमरावती शैलीचे माध्यम होते संगमरवरी दगड, तर कलाकार देशी होते, शासकही देशी होते आणि विषयही देशी होता, ते म्हणजे सम्यक संबुद्ध।